नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणूक प्रचाराचा एकंदरीत रंगढंग जर तुम्ही बघितला तर अनेक नेते हे काहीसे भ्यालेले, गर्भगळीत झालेले दिसत आहेत. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव किंवा त्यांचा आविर्भाव जर तुम्ही पाहिलात तर असं वाटतंय की ही मंडळी आणि त्यांचाच पक्ष जिंकणार आहे. पण हे सगळं उसनं अवसान आहे आणि ते काही दिवसानंतर गळून पडणार आहे हे आपण सगळेजण जाणतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या एकदम चिडचिडीला आलेले आहेत असं वाटत नाही का तुम्हाला? कारण ज्या पद्धतीने शरद पवार बोलतायत, तर त्यांचं बोलणं आणि त्यातील एकंदरीत अर्थ हे तुम्ही जर जाणण्याचा प्रयत्न केला तर कुठेही संदर्भ लागत नाहीयेत. आणि अनेक वेळा पवार साहेब हे संदर्भहीन का बोलतायत किंवा का अशी बडबड करतायत असा प्रश्न पडतो. आता कालच त्यांनी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य असं होतं की देवेंद्रच्या नावावर महाराष्ट्रात कोणी निवडून येत नाही. आहे की नाही मित्रांनो? देवेंद्रच्या नावावर एकही जागा येत नाही, असं शरद पवार म्हणाले. आता हे असं झालं की एखादा फलंदाज आउट झाला आणि पेव्हिलियन मध्ये आला, तिथे बसला आणि आपल्या मित्राला सांगतो की नाही, त्या गोलंदाजाची गोलंदाजी काही चांगली नाही. अरे बाबा, जर त्याची गोलंदाजी चांगली नाही तर तू आउट का झालास? म्हणजे तुला आउट करण्याइतकी त्याची गोलंदाजी होती ना. आता तेच नेमकं पवारांना कळलं नाही का? किंवा कळलं असेल तरी वळलं नाही का? आज पवार हे बारामतीमध्ये अडकून पडलेले आहेत. बाहेर ते फिरतायत, आपल्याला दाखवतायत, पण सगळा जीव त्यांचा बारामतीमध्ये अडकलाय. आणि ही परिस्थिती नेमकी त्यांच्यावर कोणी आणली? तर ती एकट्या देवेंद्राने आणली की नाही? आणि मग मित्रांनो, प्रश्न पडतो की पवार नेमकं कुठल्या देवेंद्राबद्दल बोलतो? जर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पवार बोलत असतील, तर देवेंद्र फडणवीस काय आहेत हे पवारांना अजून उमजलेलं नाही का? किंवा उमजलंय पण ते दाखवत नाहीत, हे तितकंच महत्वाचं. आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस या नावाला काय अर्थ आहे, काय वजन आहे, हे तर गल्लीतला बच्चा बच्चा सांगेल. आणि राजकारणामध्ये आज देवेंद्र फडणवीस यांनी जे स्थान मिळवलेलं आहे, ते स्थान कसं मिळवलेलं आहे? काकांनाच बाजूला करून, म्हणजे शरद पवारांना बाजूला करून आज देवेंद्र फडणवीस पुढे आले आहेत की नाही? आणि राहिला प्रश्न जागेचा, तर मित्रांनो, 2019 मध्ये 105 जागा ज्या निवडून आणल्या आणि शिवसेनेच्या 56 जागा, त्यातही देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. म्हणजे सत्ता राज्यात येईल यासाठी देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत, हे त्यांनी त्यावेळेस दाखवून दिलं. 105 जागा निवडून आणणं ही सोपी गोष्ट आहे का? आणि आतापर्यंत स्वबळावर 105 जागा आणणं हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांना तरी जमलं आहे का? हा प्रश्न आहे. मग पवार का बोलतायत असं की देवेंद्र एकही जागा निवडून आणू शकत नाही? तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द जो आहे तो एक जागा. हो मित्रांनो, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द एक जागा. आणि पवारांना अपेक्षित असलेली ती एक जागा ही दुसरी तिसरी कोणती नसून ती केवळ आणि केवळ बारामतीची जागा आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस बारामतीची जागा निवडून आणू शकत नाही असं शरद पवारांना म्हणायचं होतं. पण त्यांनी
त्याचं रूपांतर महाराष्ट्रात केलं. आता देवेंद्र फडणवीस बारामतीची जागा निवडून आणू शकत नाहीत, हे थेट पवार सांगू शकले असते की नाही? पण पवार ते बोललेले नाहीत. कारण पवार ठरले चाणक्य. ते नेहमी चाणक्यगिरी करतात आणि स्वतः गोत्यात येतात. आणि या प्रसंगी देखील ते गोत्यात आलेले आहेत. कारण ते एक जागा म्हणाले, ती अर्थातच बारामतीची जागा आहे. आणि ती जागा ही आपल्या हातून जाणार आहे, असं कुठेतरी पवारांना वाटतंय आणि म्हणून ती एक जागा देवेंद्र फडणवीस निवडून आणू शकत नाही, असं पवार म्हणाले. महाराष्ट्र म्हणजे एक जागा नाही. महाराष्ट्र म्हणजे लोकसभेच्या 48 जागा आहेत. पण पवारांना चिंता केवळ एक जागेची आहे. आणि ती जागा ही केवळ आणि केवळ बारामतीची आहे. आणि त्या जागेबद्दलची चिंता पवार या आपल्या एका वाक्यातून जाणून देतायत. एका वाक्यातून सांगतायत की फडणवीस एक जागा जिंकून आणू शकत नाही. फडणवीसच्या नावाने कुठलीही जागा महाराष्ट्रात निवडून येऊ शकत नाही. कुठली, हे पवार सांगतायत बारामतीची. मंडळी 2019 मध्ये ज्या वेळेस भाजप आणि शिवसेना युती होती, त्यांनी 41 जागा जिंकल्या होत्या. आणि त्या जागा, त्याचे मूळ शिल्पकार हे अर्थातच देवेंद्र फडणवीस होते. आणि देवेंद्र फडणवीस ही चीज काय आहे, हे त्याच वेळेस आपल्याला दिसलं होतं. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बहुमत आलं होतं, पण काकांनी उद्धव ठाकरे यांना फितूर करून घेतलं आणि आज उद्धव ठाकरे संपलेले आहेत. काका तरले त्यावेळेस, पण उद्धव ठाकरे संपलेले आहेत. आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस काय आहेत तेही दिसलं होतं. कारण देवेंद्र फडणवीस यांनी त्याच वेळेस ठरवलं होतं की पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना माफी नाही. माफी नाही मित्रांनो. आणि त्यानुसार पुढचं प्लॅनिंग केलं. काकांचा पक्ष फोडला, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला आणि ते सगळे जे नाराज होते ते आपल्या सोबत घेतले. आज तेच फडणवीस भाजपचे मुख्य नेते तर झालेले आहेत. महाराष्ट्र भाजपचे मुख्य नेते ते आहेतच. पण त्याचबरोबर महाराष्ट्रातले चाणक्य देखील झालेले. आणि आपलं चाणक्य पद काल आलेला मुलगा घेतो, ही चिडचिड आहे. बारामतीची जागा धोक्यात आहे, ती चिडचिड आहे. आणि ही दोन गोष्टीमुळे पवार हे आता खूपच चिडचिडे झालेले आहे की नाही मित्रांनो? पण या चिडचिडपणामुळे पवार मात्र आपलंच नुकसान करून घेत आहेत. ते बोलतायत, पण त्यातला मतितार्थ सर्वसामान्यांना देखील कळतोय. आणि तो मतितार्थ एकच आहे की एक जागा म्हणजे बारामतीची जागा आहे. आणि त्याचीच चिंता पवारांना सगळ्यात जास्त आहे. असो मित्रांनो, बघूया काय होतं. इलेक्शन आता काही फार लांब नाही, मतदान लांब नाहीये. पण जसजसं मतदान जवळ येतंय बारामतीचं, तसतसं पवारांचे फडणवीसांवरचे हल्ले वाढतायत. भाजपचे वरचे हल्ले वाढतायत. याचं कारण स्पष्ट आहे की पवारांना ही खात्री नाहीये बारामतीमध्ये नक्की काय होईल. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.